आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यावर जमा होतील। लाडकी बहीण योजनेबाबत अजितदादांची मोठी घोषणा। योजना चालू राहण्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबा। जनसन्मान यात्रेतून अजित पवारांचं मतदारांना आवाहन। लोकसभा निवडणुकीनंतर बहीण लाडकी झालीये, हे सगळं लाडक्या खुर्चीसाठी सुरू। उद्या हे चंद्रही आणून द्यायला तयार होतील आणि होकारही देतील। जयंत पाटलांची सरकारवर टीका। पुढचं सरकार मवियाचंच येणार, मविया 170 जागा जिंकणार। जयंत पाटलांचं शिवस्वराज्य यात्रेत वक्तव्य। गुलाबी पुंगी वाजवून जनतेला डोलावण्याचा प्रयत्न। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवार गटाला टोला। जन 20 वर्ष दूध पाजलं तेच साप शरद पवारांना डसले। शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांचा अजित पवार गटावर जोरदार निशाणा। विधानसभा लढायची ठरल्यास अपक्ष उमेदवार उभे करणार। विधानसभा निवडणूक लढण्याबाबत मनोज जरांगेंचं महत्त्वाचं वक्तव्य। 29 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार। दाढी वाढवून कोणी छत्रपती होत नाही, तसे गुण असायला लागतात। नारायण राणेंची मनोज जरांगेंवर टीका। मवियाच्या विधानसभा प्रचाराचा प्लॅन ठरला। उद्यापासून काँग्रेस नेत्यांचा मराठवाडा विदर्भ दौरा। 16 ऑगस्टला मवियाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुंबईत मेळावा। मवियात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मतभेद। पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांची वेगवेगळी मतं। मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही। ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल। मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। सत्ताधारी असो वा विरोधक, चेहरा लागतोच। मवियाचा चेहरा कोण हे भविष्यात कळेल। आम्ही सर्व मिळून काय ते सांगू। राऊतांचं मवियाच्या मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी आधी महायुतीने चेहरा द्यावा, मग आम्हाला विचारावं। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर बोलणं टाळलं। मवियाकडे महाराष्ट्राच्या विकासाचं कुठलंही विजन नाही। उद्धव ठाकरे 30 दिवस दिल्लीत थांबले तरी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होणार नाही। मुनगंटीवारांचा टोला। विधानसभा निवडणुकीत महायुतीत ज्याच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री होईल। भाजप नेते गोपाळ शेट्टींचं मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य। काँग्रेस नेते जिल्ह्यात जाऊन चाचपणी करणार। काँग्रेसचेच वरिष्ठ नेते विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार। काँग्रेस नेत्यांकडून विधानसभेची तयारी सुरू। लोक अगोदर मातोश्रीवर यायचे, आता ठाकरेंना दिल्लीला जावं लागतंय। ठाकरेंची ही लाचार स्थिती राज्याने पहिल्यांदा पाहिली। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर श्रीकांत शिंदेंची टीका। भाजपची अवकात काय? दिल्ली तुमच्या बापाची आहे का? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या टीकेवर राऊतांचं उत्तर। उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली होती टीका। उद्धव ठाकरेंना दिल्ली दरबारी नतमस्तक व्हावं लागतंय। उद्धव ठाकरेंची दिल्लीत झालेली दयनीय अवस्था पाहावत नाही। प्रसाद लाड यांची ठाकरेंवर टीका। चमचेगिरी करून कॉन्ट्रॅक्ट घेणारा माणूस असंच बोलणार। प्रसाद लाड यांचा ठाकरेंवरील टीकेवर अंबादास दानवेंचं उत्तर। 11 ऑगस्टला राज ठाकरे महत्त्वाच्या पत्रकार परिषदेतून मराठा आरक्षणावर भूमिका मांडणार। मराठवाडा दौऱ्यावेळी मराठा बांधवांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणाऱ्या 16, 17 आणि 18 ऑगस्टला शहा महाराष्ट्र दौऱ्यावर 6 विभागांचा दौरा करणार। 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। 20 तारखेपासून महायुतीतील 3ही नेत्यांच्या जाहीर सभा। कोल्हापुरात पहिली सभा पार पडेल। जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणेंनी घेतली जयंत पाटलांची भेट। सध्या शिंदे गटात असलेले शरद सोनावणे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। मागण्या मान्य केल्यास महायुती सोबत निवडणूक लढवू। महायुतीने कोणताही उमेदवार द्यावा, मी त्याचं काम करेन। बच्चू कडूंचा महायुतीला पाठिंबा।